हाय फ्रेंड्स, आज आपण 12वीचा नवीन चॅप्टर चालू करतोय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स. आता हा जो चॅप्टर आहे, ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा कशाच्या रिएक्शन बघायचे आहेत, तर हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या रिएक्शन बघायचे आहेत. तर त्याच्या आधी तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे माहीत पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहेत अल्केन कुठले कुठले आहेत, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. हे जे अल्केन्स आहेत, ह्या अल्केनमधला एक हायड्रोजन ॲटम हॅलोजननी रिप्लेस होतो आणि तो जो प्रोडक्ट तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आता हॅलोजन कुठले आहेत, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एन्सिटाईन, हे सगळे काय आहेत, हॅलोजन्स आहेत, जे ग्रुप नंबर 17 आपल्याला बघायला मिळालं होतं पिरियडिक टेबलमध्ये. त्यांना आपण काय म्हणतो, ग्रुप नंबर 17च्या ज्या एलिमेंटला आहेत त्यांना आपण काय म्हणतो, हॅलोजन्स म्हणतो. आणि त्यांच्या अशा वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत प्रत्येकाच्या. मग ते कुठले हॅलोजन्स आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड एन्स्टॅटाईन. आता हे जे हॅलोजन्स आहेत, ह्या हॅलोजनची एक प्रॉपर्टी काय आहेत की त्यांच्या बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, 7 इलेक्ट्रॉन असतात. आणि त्यामुळं ते इझिली दुसऱ्याबरोबर अट्रॅक्ट होतात आणि ते बॉन्ड फॉर्म करतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, हॅलोजन्स म्हणतो. नेक्स्ट, आता आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन बघायची. आपण जे मगाशी सांगितले मी तुम्हाला की दे मे बी डिफाईन्ड ॲज derivatives of alkane in which one or more hydrogen atom are replaced by halogen atom. अल्केन मधला जो हायड्रोजन ॲटम आहे तो कशाने रिप्लेस होतो, हॅलोजनने रिप्लेस होतो. म्हणजेच हॅलोजन म्हणजे कशाने रिप्लेस होतो, फ्लोरीन, ब्रोमीन, क्लोरीन, आयोडीन आणि एन्स्टॅटाईन ह्यातल्या कुठल्या तरी ॲटमनं तो हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतो. आणि तो जो प्रोडक्ट तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो. आता ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे. तर त्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह अँड टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता मोनोचा अर्थ काय, एक. इथं तुम्हाला दिलंय द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंटेनिंग वन हॅलोजन ॲटम इन जनरल फॉर्म्युला इज कॉल्ड मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जर फक्त एकच हॅलोजन अटॅच असेल तर तो कुठला असणार आहे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असणार आहे. फॉर एक्झाम्पल मिथिल क्लोराईड. इथं तुम्हाला दिसतंय CH3Cl. आता मिथेन तुम्हाला माहिती आहे, मिथेनचा फॉर्म्युला काय, CH4. आता ह्या CH4 मध्ये एक हायड्रोजन रिप्लेस झालाय कशानं, क्लोरीननं. आणि त्यामुळं हा कसला डेरिव्हेटिव्ह आहे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. एक हॅलोजन त्याला ऍड झालाय म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याचं एक्झाम्पल आहे मिथिल क्लोराईड. नेक्स्ट, डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये काय असणार आहे, मगाशी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये एक क्लोरीन होता किंवा एक हॅलोजन ॲटम होता. इथं क्लोरीनच्या ऐवजी दुसराही हॅलोजन असू शकतो, ब्रोमीन असू शकतो, आयोडीन असू शकतो, एन्स्टॅटाईन असू शकतो किंवा फ्लोरीन असू शकतो. आता डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये किती हॅलोजन असणार आहे, 2 हॅलोजन असणार आहे. तिथं एकच क्लोरीन होता, इथं 2 क्लोरीन किंवा 2 ब्रोमीन असू शकतात. मग डेफिनेशन काय आहे, द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंटेनिंग 2 हॅलोजन ॲटम इन अ जनरल फॉर्म्युला. आता इथं तुम्हाला एक्झाम्पल दिसतंय CH2Cl. आता मगाशी मिथिल क्लोराईड होता, आता इथं काय, मिथिलीन क्लोराईड आहे. म्हणजे किती क्लोरीन ॲटम ॲड झाले, तिथं 2 क्लोरीन ॲटम. 2 हायड्रोजन CH4 मध्ये हायड्रोजन किती होते, 4 हायड्रोजन होते. त्यातले 2 हायड्रोजन कशाने रिप्लेस केलेत, ह्या क्लोरीननं रिप्लेस केलेत. आणि त्यामुळे तयार काय झाले, CH2Cl2. त्यालाच आपण काय म्हणतोय, मिथिलीन क्लोराईड. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे इथिलीन क्लोराईड. आता इथेनचा फॉर्म्युला काय आपला, CH3. इथेनचा फॉर्म्युला काय आपला, CH3. इथं काय झालंय, त्यातला प्रत्येकातला कार्बनमधला प्रत्येक कार्बनच्या तिथला एक हायड्रोजन कशाने रिप्लेस झालाय, ब्रोमीनने रिप्लेस झालाय. त्यामुळे जो प्रोडक्ट तयार झालाय तो काय मिळते आपल्याला, CH2Br. म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार आहे, इथिलीन क्लोराईड. नेक्स्ट, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता इथं काय होणार आहे, 3 हॅलोजन ॲटम रिप्लेस होणार आहेत 3 हायड्रोजनच्या ऐवजी. जर 3 हॅलोजन ॲटम असतील तर आपण काय म्हणणार आहे त्याला, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डेफिनेशन काय आहे, द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंटेनिंग 3 हॅलोजन ॲटम इन मोलिक्यूल. त्याला आपण काय म्हणणार आहे, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता इथे काय आहे, CH3Cl3. म्हणजे किती क्लोरीन ॲटम आहे तिथं, 3 आहेत. जर ब्रोमीन असेल तर CH
सॉरी CHCl3 म्हणजे एकच हायड्रोजन आहे आणि 3 काय आहेत क्लोरीन आहेत. इथं मिथेनमध्ये काय झाले 3 हायड्रोजन ॲटम मिथेन CH4 मधले 3 हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस झालेत क्लोरीननं रिप्लेस झालेत. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतोय ट्रायक्लोरोमिथेन. त्याच्याऐवजी जर इथं ब्रोमिन असेल दुसरा हॅलोजन आपण घेतला तर काय म्हणणार आहे ट्रायब्रोमोमिथेन. त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे CHBr3. त्याच्यानंतर टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता टेट्रा म्हणजे किती असणार आहे 4 हॅलोजन तिथं ॲड होणार आहेत. म्हणजे सगळ्याचे सगळे हायड्रोजन निघून जाऊन किती हॅलोजन येणार आहेत 4 हॅलोजन येणार आहेत. मग त्याची डेफिनेशन काय असणार आहे द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंटेनिंग 2 हॅलोजन ॲटम इन अ मोलिक्यूल. द हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कंटेनिंग इथं डेफिनेशनमध्ये थोडासा चेंज आहे 4 हॅलोजन ॲटम इन अ मोलिक्यूल. आता इथं बघा मिथेनमध्ये परत काय झाले 4च्या 4 क्लोरीन ॲटम रिप्लेस कशाने झालेत 4चे 4 हायड्रोजन ॲटम क्लोरीनने रिप्लेस झालेत. त्यामुळे हे काय तयार झाले CCl4. त्याला आपण काय म्हणणार आहे कार्बन टेट्राक्लोराईड. 4 क्लोरीन आहेत म्हणून आपण काय म्हणणार आहे त्याला टेट्राक्लोराईड. तसंच 4 फ्लोरीन ॲटम अटॅच झालेत म्हणजे मिथेनमधले 4चे 4 हायड्रोजन जाऊन काय ॲड झालेत फ्लोरीन. म्हणजे फ्लोरीन हा काय हॅलोजन आहे म्हणून याला काय म्हणतोय आपण कार्बन टेट्राफ्लोराईड. 4 फ्लोरीन ॲड झालेत. समजले मित्रांनो तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनमध्ये काय होतंय अल्केनमधला हायड्रोजन आहे तो कशाने रिप्लेस होतोय हॅलोजनने रिप्लेस होतोय. जर एक हायड्रोजन रिप्लेस झाला आणि त्याच्याऐवजी एक हॅलोजन आला तर तो कसला डेरिव्हेटिव्ह असणार आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असणार आहे. जर 2 हॅलोजन ॲड झाले तर डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असणार आहे. जर 3 हॅलोजन ॲड झाले तर ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असणार आहे. आणि जर 4 हॅलोजन ॲड झाले तर तो कसला असणार आहे टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असणार आहे. आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मोनो हॅलोजन म्हणजे काय एकच हायड्रोजन ॲटम रिप्लेस होतोय कशाने हॅलोजननी रिप्लेस होतोय त्याला काय म्हणणार आहे आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग अशीच आपण त्याचं एक्झाम्पल बघितलं होतं CH3Cl किंवा CH3CH2Cl मिथिल क्लोराईड किंवा इथिल क्लोराईड. आता जे हॅलोजन हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा जनरल फॉर्म्युला काय असणार आहे CnH2n+1x. आता इथं काय होणार आहे इथला जो अल्केनमधला जो एक हायड्रोजन ॲटम आहे अल्केनचा फॉर्म्युला काय आहे CnH2n+2 त्यातला एक 1 निघून जाणार आहे त्याच्याऐवजी काय ॲड होणार आहे एक्स. म्हणजेच कुठला ग्रुप ॲड होणार आहे एक्स म्हणजे हॅलाइड ग्रुप. म्हणजे तिथं कुठला ॲटम ॲड होऊ शकतो फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीन. एक्सच्या जागेवर कुठला ॲटम ॲड होऊ शकतो हॅलोजन. कुठलाही हॅलोजन ॲड होऊ शकतो. फ्लोरीन क्लोरीन ब्रोमिन आणि आयोडीनपैकी कोणताही एक ॲटम तिथं ॲड होऊ शकतो. आणि हे जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत त्यालाच आपण काय म्हणतो अल्किल हॅलाइड्स म्हणतो. त्याला काय म्हणणार आहे आपण अल्किल हॅलाइड्स. म्हणजे एक हॅलोजन जर त्याला ॲड असेल तर त्याला आपण कसले हॅलाइड म्हणणार आहे अल्किल हॅलाइड्स म्हणणार आहे. आता ह्या अल्किल हॅलाइडचे परत इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलेत CH3Cl किंवा आयसोप्रोपिल क्लोराईड. आता इथं सुद्धा एकच क्लोरीन प्रोपेनमधला एक हायड्रोजन निघून जाऊन प्रोपेनचा फॉर्म्युला काय CH3CH2CH3 त्यातला एक हायड्रोजन निघून जाऊन तिथं काय ॲड झालाय क्लोरीन ॲड झालाय म्हणून त्याला आपण काय म्हणतो आयसोप्रोपिल क्लोराईड. म्हणजे हाच कुठला आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. आता आपल्याला अल्किल हॅलाइडचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. आपण मगाशी हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन बघितलं. आता फक्त अल्किल हॅलाइडचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. आता अल्किल हॅलाइडचं क्लासिफिकेशन आपण 3 टाईपमध्ये केले प्रायमरी अल्किल हॅलाइड सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शरी अल्किल हॅलाइड. आता सिंपल आहे जर हॅलोजन ॲटम प्रायमरी कार्बन ॲटमला ॲड असेल तर तो कुठला असणार आहे प्रायमरी अल्किल हॅलाइड असणार आहे. जर हॅलोजन ॲटम सेकंडरी कार्बनला ॲड असेल तर तो कुठला असणार आहे सेकंडरी अल्किल हॅलाइड असणार आहे. आणि जर हॅलोजन ॲटम टर्शरी कार्बनला ॲड असेल तर तो कुठला असणार आहे टर्शरी अल्किल हॅलाइड असणार आहे. आता त्याची एक्झाम्पल इथं तुम्हाला दिसतील. पहिला आहे इथिल ब्रोमाइड म्हणजे CH3CH2Br. आता Br कार्बन ब्रोमिन आहे तो कुठल्या कार्बनला ॲड आहे प्रायमरी कार्बनला ॲड आहे. म्हणजे जर स्ट्रेट चेन असेल तर तो कुठला असतो बऱ्यापैकी प्रायमरी अल्किल हॅलाइड. किंवा इथे एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला RCH2X. आता हा X म्हणजेच हॅलोजन कुठं ॲड झाला आहे प्रायमरी कार्बनला ॲड झालेला आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतोय प्रायमरी अल्किल हॅलाइड म्हणतोय. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल दिले तुम्हाला RCHRX. आता इथं हे जे R आहेत ते कुठले ग्रुप आहेत मिथिल ग्रुप आहेत. आता किती कार्बन आहेत टोटल इथं 1 2 आणि 3
पण हा जो एक्स आहे तो कुठल्या कार्बनला ॲड आहे, प्रायमरी सेकंडरी आणि म्हणजे कुठल्या सेकंडरी कार्बनला ॲड आहे, म्हणून याला आपण काय म्हणतोय सेकंडरी अल्किल हलाइड. आणि जर तो टर्शरी कार्बनला ॲड असेल, आता इथं तुम्हाला दाखवले हे 3 मिथिल ग्रुप आहेत आणि हा जो कार्बन आहे हा टर्शरी कार्बन आहे, 1, 2 आणि टर्शरी पोझिशनला ॲड आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय टर्शरी अल्किल हलाइड. ठीक आहे.